सध्या बिबट्यांचे मानवी वस्तीजवळील वावर तसेच पाळीव प्राणी आणि मनुष्यावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे बिबट्या हा एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे। अशामध्ये आज आपण बिबट्याच्या आश्चर्यचकित करणाऱ्या 11 वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेणार आहोत। झाडावर चढण्यात कुशल। बिबट्या हा मांजराच्या प्रजातीमधील झाडांवर चढणारा अत्यंत कुशल प्राणी आहे। तो केवळ झाडावरच चढू शकत नाही तर शिकार केल्यानंतर इतर प्राणी हिसकावून घेऊ नयेत म्हणून स्वतःच्या वजनापेक्षा दुप्पट वजनाचे शिकार तोंडात धरून झाडावर घेऊन जाऊ शकतो। तसेच झाडावरून खाली उतरताना डोक्याच्या बाजूने खाली बघत उतरण्यातही तो पटाईत आहे। रात्रीची दृष्टी। बिबट्या निशाचर प्राणी आहे। तो शक्यतो रात्री शिकार करतो। बिबट्याची रात्री पाहण्याची क्षमता मानवाच्या तुलनेत 6 ते 7 पटीने जास्त असते। त्यामुळे तो रात्रीच्या अंधारात अचूक शिकार करतो। ताकद आणि वेग। बिबट्या अत्यंत ताकदवर प्राणी असून तो फार चपळ प्राणी आहे। तो ताशी 58 ते 60 किलोमीटर वेगाने धावू शकतो। तसेच तो साधारण 6 मीटर लांब आणि 3 मीटर उंच उडी मारू शकतो। एकलकोंडा स्वभाव। बिबट्या हा लाजाळू प्राणी आहे। त्याला समूहात राहणे आवडत नाही। तो शक्यतो एकटेच राहणे पसंत करतो। फक्त विणीच्या हंगामात आणि आई बछड्यांसोबत असतानाच ते एकत्र दिसतात। पाण्यातही तितकेच पटाईत। बऱ्याच मांजरांना पाण्यात उतरणे आवडत नाही, पण बिबट्या हा उत्तमरित्या पोहणारा प्राणी आहे। तो मासे आणि खेकडे पकडण्यासाठी पाण्यातही सहज उतरतो। विशिष्ट ठिपके। बिबट्याच्या अंगावर विशिष्ट ठिपके असतात, ज्यांना रोजेट्स म्हणतात, कारण त्यांचा आकार गुलाबाच्या फुलांसारखा असतो। प्रत्येक बिबट्याच्या अंगावरील ठिपक्यांची रचना माणसांच्या बोटांच्या ठशाप्रमाणे वेगळी असते। अनुकूलन क्षमता। बिबट्या कोणत्याही वातावरणात स्वतःला जुळवून घेऊ शकतो। तो वाळवंट, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश आणि अगदी मानवी वस्तीच्या जवळही राहू शकतो। ऐकण्याची क्षमता। बिबट्याची ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा 5 पटीने जास्त असते। तो अगदी बारीक हालचाल किंवा पानांचाही आवाज टिपू शकतो। पाण्याची गरज। बिबट्या कमी पाण्यातही स्वतःला जुळवून घेतो। बिबट्या पाण्याशिवाय सुमारे 10 दिवस राहू शकतो। संवाद साधण्याची पद्धत। बिबट्या वाघासारखी खोल आणि मोठी डरकाळी फोडू शकत नाही। वाघाचा आवाज मोठा आणि दमदार असतो, तर बिबट्याचा आवाज घोगरा, कर्कश आणि करवतीने लाकूड कापल्यासारखा असतो। काळा बिबट्या। काळ्या बिबट्याच्या शरीरामध्ये मेलेनिन रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो पूर्णपणे काळा दिसतो। तरीही त्याला जवळून पाहिल्यास त्याच्याही अंगावर ठिपके दिसतात। काळ्या रंगाच्या बिबट्याला आणि काळ्या रंगाच्या जाग्वारला ब्लॅक पॅन्थर म्हटले जाते। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।